डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये एक कंपनी आणि या कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट झालाय आणि या धुराचे लोट सगळ्या परिसरामध्ये पसरलेले आहेत। ब्लास्ट इतका मोठा होता की संपूर्ण डोंबिवली हादरून गेल्याची माहिती समोर येते आणि डोंबिवली MIDC मध्ये या एका कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट झालाय। सध्या 2 कंपनींमध्ये हा ब्लास्ट होतोय, मात्र हा ब्लास्ट का होतोय याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही। या ब्लास्टमध्ये काही जण जखमी झालेले आहेत, मात्र त्यांच्यावर उपचार सुद्धा सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट झालाय आणि हा मोठा ब्लास्ट का झाला या संदर्भातली माहिती अजूनही मिळू शकलेली नाहीये। मात्र या ब्लास्टमुळे काही जण जखमी झालेत आणि या जखमींवर आता उपचारासाठी त्यांना नेलं गेलंय। 4 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। धुराचे लोट अगदी भीषण आहेत आणि डोंबिवलीमध्ये MIDC कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये ते मोठे स्फोट झालेले आहेत। ब्लास्टच्या आवाजाने ब्लास्ट इतका मोठा होता की ब्लास्टच्या आवाजाने संपूर्ण डोंबिवली हादरल्याचं पाहायला मिळतंय। आकाशामध्ये धुराचे लोट आपण पाहू शकतो। ही लाईव्ह दृश्य आहे तिथली डोंबिवलीमधली MIDC मधली कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट झाल्याची। 2 कंपन्यांमध्ये हे ब्लास्ट होतात आणि अजूनही ब्लास्ट होतात अशी प्राथमिक माहिती सुद्धा समोर येते। नेमकं काय झालंय, ब्लास्ट कशामुळे झाले त्या संदर्भातले अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी नुकत्याच दाखल झालेल्या आहेत आणि हे ब्लास्ट कशामुळे झालेले आहेत, हादरे बसलेत त्याच्यामुळे शेजारच्या इमारतींच्या काचा सुद्धा फुटल्याची माहिती मिळते आणि बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। डोंबिवलीच्या MIDC परिसरामध्ये ही लाईव्ह दृश्य आपण पाहतो डोंबिवलीमधून। ब्लास्टचा आवाज इतका मोठा होता की डोंबिवली पूर्णपणे हादरून गेली आहे आणि डोंबिवलीमध्ये ब्लास्ट झालाय त्यामुळे आकाशामध्ये मोठे धुराचे लोट सुद्धा आपण आता पाहू शकतो। ही धुराच्या लोटांची दृश्य आपण पाहतोय। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि यामुळे शेजारच्या इमारती होत्या त्यांच्या काचा सुद्धा फुटल्या। बॉयलरचा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती येते। अधिकची माहिती घेऊयात, आमचे प्रतिनिधी प्रदीप भंडगे आपल्या सोबत आहेत। प्रदीप, 2 कंपन्यांमध्ये हे स्फोट होत आहेत, स्फोट नेमके कशामुळे होत आहेत, जे लोक जखमी झालेत त्यांची प्रकृती आता कशी आहे? अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या, परिस्थिती नियंत्रणात आहे? बरोबर, अग्निशमन दलाच्या गाड्या आता अजून सुद्धा इकडे दाखल होत आहेत। 2 ते 3 कंपनीमध्ये ही आग लागली आहे। अजून सुद्धा स्फोटाचे आवाज येत आहेत। अनेक ठिकाणच्या ज्या काचा बिल्डिंगच्या काचा फुटलेल्या आहेत। आपण जर बघितलं तर प्रोग्रेसमध्ये ज्या प्रकारे स्फोट झाला होता त्याचप्रमाणे हा स्फोट झाला ते बोलले जात आहे। अनेक जण जे जखमी झालेले या जखमींना इस्पितळात नेलेलं आहे। अख्ख्या डोंबिवली पश्चिम असेल, कल्याण पूर्व असेल, डोंबिवली असेल आणि ग्रामीण पट्टा असेल, या पट्ट्यामध्ये पूर्णपणे याचा हादरा झाला। आपण जर बघितलं तर MIDC डोंबिवली MIDC जी आहे स्फोटांकरता ही नेहमीच ह्याचं नाव येतं। दरवर्षी इकडे कुठल्या ना कुठल्या कंपनीत स्फोट होतात, मात्र इकडे प्रशासनानं थेट लक्ष दिलं जात नाही आहे। आपण जर बघितलं तर आता पोलीस प्रशासन आहे कामाला लागलेलं आहे, KDMC प्रशासन कामाला लागलेलं आहे, त्याचप्रमाणे अग्निशामक दल हे सुद्धा कामाला लागलेलं आहे। मात्र कुठल्या कंपनीत स्फोट झाला आणि तो कशाचा झाला हे अद्याप कळलेलं नाहीये। लोक इकडे चैरावैरा पळताना इकडे दिसत होती आणि आपण जर बघितलं सुद्धा आता सुद्धा इथे धुराचे लोट चालूच आहेत। साधारण किती जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते? माझ्या अंदाजप्रमाणे 10 ते 12 लोक जखमी हे असू शकतात। माझ्या समोरून 2 जण जखमी झाले। याच्यापूर्वी पण एक अँब्युलन्स ही पोलिसांना रवाना झाली आहे, त्यामुळे एक्झॅक्ट आकडा समजले नाही, पण आता 12 जण हे। प्रदीप, तिथे जी बाकी लोक आहेत त्यांना हटवण्याचं काम, त्यांना बाजूला सारण्याचं काम सुरू केलं का? पोलीस प्रशासन पोहोचलेलं आहे? इकडे काही नागरिक माहिती देत आहेत की काही लेडीज यामध्ये जखमी झाल्या आहेत। मुलं सुद्धा 2 लहान मुलं जखमी झालेले आहेत आणि एक सिक्युरिटी गार्डचा हात तुटला असं इकडेचे स्थानिक सांगतायत। कंपनीमध्ये जी लोक होती त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे का? काही नुकसान झाल्याची माहिती मिळते का प्रदीप? कंपनी जी आहे कंपनी ही पूर्णपणे प्रदीप, तुमचा आवाज पोहोचत नाहीये माझ्यापर्यंत। मी तुम्हाला पुन्हा कनेक्ट करते। नुकतीच ही आपण दृश्य पाहतो डोंबिवलीमध्ये MIDC कंपनीमध्ये मोठा ब्लास्ट झालेला आहे। आमच्या प्रतिनिधींनी नुकतेच अपडेट दिलेत। स्फोटामध्ये काही कामगार जखमी झाल्याची माहिती आहे। पोलीस प्रशासन सुद्धा आता पोहोचलेलं आहे आणि या अग्निशमन दलाच्या सुद्धा 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। नेमका हा ब्लास्ट कशामुळे झालेला आहे, धुराचे लोट का निघतायत, 2-3 स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती समजते। बॉयलरचा स्फोट झालाय असं समजतंय। डोंबिवलीच्या MIDC परिसरामध्ये हा स्फोट झालाय आणि आता आग सुद्धा लागलेली दिसते। ही थेट दृश्य आपण पाहू शकतो डोंबिवलीमधून।
आणि हादरे जे बसलेत त्याच्यामुळे बाजूच्या ज्या इमारती होत्या त्यांच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत। 2 ते 3 कंपन्यांमध्ये हे स्फोट झाल्याची माहिती आहे। काही कामगार जखमी झालेत आणि या कामगारांवर उपचार सुरू आहेत। त्यात काही महिलांचा सुद्धा समावेश होता। जेव्हा स्फोट झाला तेव्हा हे नागरिक पाहतोय आपण रस्त्यावरचे, जेव्हा स्फोट झाला तेव्हा नागरिक इकडे तिकडे पळत होते अशी माहिती आमच्या प्रतिनिधींनी दिली आहे। स्फोट नेमका का झाला त्याची माहिती अजूनही मिळू शकलेली नाही। त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण डोंबिवलीमधून पाहतो। MIDC मध्ये जो स्फोट झालाय त्याची, हे जे कामगार आहेत तिथले नागरिक आहेत आणि डोंबिवलीमध्ये असे स्फोट होण्याची घटना काही नवीन नाहीये। असे स्फोट आधी सुद्धा झालेले आहेत, अशा घटना आधी सुद्धा झालेल्या आहेत अशी माहिती मिळते। ही दुसरी स्क्रीनवर जे 2 दृश्य आपण पाहतोय, स्फोट झालेला आहे आणि जखमी जे झालेले आहेत या स्फोटामध्ये ते नागरिक आपण पाहतोय, ते कामगार आहेत। त्यांनाच आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात येत आहे आणि ज्यांना दुखापत झाली आहे, जे जखमी झाले त्यांचे दृश्य आपण पाहू शकतोय। एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहू शकतोय डोंबिवलीमधील MIDC मध्ये जो स्फोट झालाय, जे कामगार जखमी झालेत ही दृश्य आपण पाहतोय एक्सक्लुझिव्ह। डोंबिवलीमधला MIDC मध्ये हा एक कंपनी आहे आणि या कंपनीमध्ये एक मोठा स्फोट झालेला आहे। अग्निशमन दलाच्या 4 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। स्फोट नेमका का झाला हे कळू शकलेलं नाही, मात्र आगीचे आणि धुराचे लोट येत होते आणि धुराच्या लोटांनंतर आता आग सुद्धा लागलेली दिसतेय। अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। 4 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आग कशामुळे लागली आहे, स्फोट का होत आहे हे अद्याप कळू शकलेलं नाहीये, मात्र काही जण गंभीर जखमी झालेले आहेत। जे कामगार जखमी झालेत त्यांचे दृश्य आपण काही वेळापूर्वी पाहिले आणि जे कामगार जखमी आहेत त्यांना रुग्णालयात सुद्धा नेण्यात आलेलं आहे उपचारांसाठी। बॉयलरचा स्फोट झालाय अशी माहिती मिळते प्राथमिक आणि स्फोटाच्या आवाजानं डोंबिवली पूर्णपणे हादरून गेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण हे पाहतोय पुढारी न्यूजवर। डोंबिवलीमधून आपण हे दृश्य पाहतोय। नुकतीच अग्निशमन दलाची आणखी एक गाडी इथे पोहोचलेली आहे घटनास्थळी आणि आता 4 अग्निशमनच्या गाड्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। जीवितहानी काही झाली आहे का, आणखी काही नुकसान झाले आहे का, याचे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचवत राहू। बातमी आपण पाहतो डोंबिवलीमधून। डोंबिवलीमध्ये MIDC मधील एका कंपनीमध्ये स्फोट झालेला आहे आणि आकाशामध्ये धुराचे मोठमोठाले लोट जे आहेत ते पसरलेले पाहायला मिळाले आणि त्यानंतर आता आग लागल्याचं सुद्धा समोर येत आहे। अग्निशमन दलाचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र हादरे इतके मोठे होते त्यामुळे शेजारील ज्या इमारती होत्या त्यांच्या काचा सुद्धा फुटल्या आणि 2 ते 3 कंपन्यांमध्ये हे स्फोट झालेले आहेत। काही कामगार सुद्धा यामध्ये जखमी झाले। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। डोंबिवलीमधून आपण हे एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय। डोंबिवलीमधील MIDC मध्ये MIDC मध्ये जी कंपनी होती तिचा स्फोट झालेला आहे, ब्लास्ट झाल्याची माहिती मिळाली आणि 2 ते 3 कंपन्यांमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळते। MIDC स्फोटामध्ये काही कामगार सुद्धा जखमी झाल्याची माहिती आहे। या कामगारांना आता रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे। 2 दृश्य आपण मगाशी पाहत होतो आणि या जे जखमी कामगार झालेले आहेत आता कंपनीमधून बाहेर येत आहेत। तिथल्या लोकांना हटवण्याचा सुद्धा शर्थीचे प्रयत्न सुरू झाले। हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूला ज्या इमारती होत्या त्यांच्या काचा सुद्धा फुटल्यात आणि अंबर केमिकल कंपनी असे या कंपनीचं नाव आहे। डोंबिवलीमध्ये MIDC मध्ये ही कंपनी आहे। अंबर केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झालाय, मात्र हा स्फोट नेमका का झालेला आहे, ब्लास्ट का झालाय, 2 ते 3 स्फोट झाले आणि हे स्फोट का झाले अद्यापही कळू शकलेलं नाही। अंबर केमिकल कंपनीमध्ये हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळते। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। 4 अग्निशमन दलाच्या गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती समोर येते। हे धुराचे लोट इतके भीषण होते की आग विझवण्याचे प्रयत्न शर्थीचे चालू आहेत आणि काही कामगार सुद्धा इथे जखमी झालेत। ब्लास्ट जो झाला त्याच्यामुळे इमारतींच्या काचा सुद्धा फुटल्याची माहिती आहे। 2 ते 3 कंपन्यांमध्ये हे स्फोट झालेत असं समजतंय।
आणखी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहू शकतो पुढारी न्यूजवर। बातमी आपण पाहतो डोंबिवलीमध्ये अंबर केमिकल कंपनीमध्ये हा भीषण स्फोट झालेला आहे आणि स्फोटामुळे अनेक नागरिक जखमी झाल्याची माहिती मिळते। परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात धुराचे लोट पसरलेले आपण पाहतोय। स्फोटामध्ये अनेक नागरिक जखमी झालेले आहेत। डोंबिवली MIDCच्या एका कंपनीला ही आग लागली आहे। अग्निशमन दलाच्या आता 6 गाड्या घटनास्थळी दाखल होत आहेत। महत्त्वाची अपडेट, 6 गाड्यांमधून अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत आग विझवण्याचे। डोंबिवली MIDCच्या फेज 2 मध्ये हा मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळते आणि स्फोटामुळे परिसरामध्ये लोट पसरले धुराचे आणि इमारतींच्या काचा सुद्धा फुटलेल्या आहेत आणि या स्फोटामध्ये तब्बल जवळजवळ 5 ते 6 कामगार जखमी झाल्याची माहिती आहे।